जुळी मुलं असूनही महिला एकदाही तपासणीसाठी आली नाही। ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल खोटा असल्याचा आमदार गोरखेंसह कुटुंबियांचा दावा। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची 4 सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू, गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। दीनानाथ रुग्णालयाच्या बेफिकिरीवर संताप, शिंदेंच्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांवर फेकली चिल्लर। पतित पावन संघटनेनं रुग्णालयाच्या नावाला फासलं काळं, ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। राज ठाकरेंनी राजकीय स्टंटबाजीसाठी बँकांचा वापर करू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू, बँक असोसिएशनचा इशारा। तर मराठीच्या आग्रहासाठी कायदा हातात घेतल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांची ताकीद। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कर्नाटक रक्षण वेदिकेचा पाठिंबा, भारतात प्रत्येक स्थानिक भाषेला प्राधान्य मिळायला हवं म्हणत जाहीर कौतुक। वक्फवरील चर्चेदरम्यान प्रफुल्ल पटेल, संजय राऊत यांची राज्यसभेत जुगलबंदी, नादाला लागू नका नाहीतर नागडा करेन, राऊतांची जळजळीत टीका। तर तुम्हीच नागडे आहेत, लोकांना काय करणार, शिरसाटाने डिवचला। मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये लेव्हलवरून जुंपली, राऊत माझ्या लेव्हलचे नाहीत, फडणवीसांचा खोचक टोला। तर अदानी अंबानी ही फडणवीसांची लेव्हल, राऊतांनी डिवचला। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबाची मस्सा चौकमध्ये भेट, हत्या प्रकरणाच्या तपासावर चर्चा, ज्यांच्यावर शंका आहे त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, कदमांचं आश्वासन। सतीश भोसले उर्फ खोक्याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलांचा दावा, खोक्याच्या पाठीवर मारहाणीचे व्रण, वकील अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार करणार। शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा होणार, गृहमंत्री शहांच्या उपस्थितीत रायगडावर मुख्यमंत्री करणार घोषणा, खासदार उदयनराजेंची माहिती। नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत कोसळून भीषण अपघात, 7 महिला मजुरांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत, तर केंद्राकडूनही 2 लाखांची मदत जाहीर। मुंबईकरांना लवकरच मेट्रो 3चं गिफ्ट मिळणार, 10 ते 15 एप्रिल दरम्यान मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता, दुसऱ्या टप्प्यात BKC ते वरळी नाकापर्यंत धावणार मेट्रो। पुण्यासह रायगड, सातारा आणि महाबळेश्वरमध्ये अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते गेले पाण्याखाली, तर आंबा, हळद आणि कांद्याचं मोठं नुकसान। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।